उदास नाही राहायचं. आपले कार्यकर्ता म्हटलं की ते 15 पट्टी टाकू. 15 पट्टी मी एकलाच बेसणार नाही. 15 पट्टी टाकले तो मी एकला 15 पट्टी मध्ये बसून जाईल. 15 नाही, कमस कम 40-50 पट्टी टाका. कमस कम लोक आपल्या इथं 10,000 लोकपर्यंत येणार. दरवर्षी तीळ संक्रांती दिवस 50 पट्टी टाकले तोच या जगाचा स्वभाव चांगला होणार. 10-15 पट्टी टाकण्यामध्ये खेळ काही जमणार नाही. येरमाईंना संन्यासी म्हटले. गजानन महाराज झाला, भगवान बाबा झाला, गोरख मच्छंदर, स्वामी समर्थ, शिवालाल महाराज असे आपले साधू संत बी माग असं ठेवणार नाही. आपला जनताचा सेवा करणार, भक्त लोकचा, आणि त्याचा कार्य करून निघून जाणार. तसंमुळं आपण असा नाराज व्हायचं नाही. महाराज आले तो सत्ता करायचा, नाही आला तो आम्ही सत्ता नाही करणार असं नाही बोलायचं. जो आपला हनुमतखेड जसा हजारो हनुमतखेड आहे, आपला गाव जसा हजारो हनुमतखेड आहे, लेकिन आपल्या गावातच कशाला येऊन बसली शक्ती? आदि शक्तीचा मर्जीत येऊन इथं स्थापित झालेला आहे. हे काही बच्चाचा मजाचा खेळ नाही. त्याच्यामुळं आमच्यावर वजन टाकू नका. दुसरे हनुमतखेड नाही का? इथंच आहे जवळच, बुलढाणा जवळ. तिथं नाही स्थापित करते का आम्ही? नाही. पूर्वजन्माचं काही ना काही आहे, शक्तीचा आशीर्वाद. मी तिकडून निघलो तो मला कोणी बोलले का इथे येऊन स्थापित करा? नाही. इथं आदिशक्ती आपला हनुमतखेडचा गावाचा नाम देशात पुढं नाम चांगला करायचा आदिशक्तीची इच्छा आहे. आणि आपण म्हणते महाकाली कोण आहे? महाकाली कोई भी नाही, आपली आदिशक्ती पार्वती आहे. लोक वेगळे वेगळे प्रकारचे प्रश्न करते. महाकाली माणसालाच खाऊन टाकते असा नाही. रुद्ररूप महादेव, विष्णू भगवान, ब्रह्म भी असो, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी, हे त्रिशक्ती भी तेच आदिशक्ती असते. आता आपण मानव आहे. मानव रेवून अगर दानव जैसा काम करायला लागले तर तुमचा नाश ते करणारच, चुकणार नाही. मी भी महाराज आहे, मला भी नाही छोडणार. मी बराबर धर्मरागर गेलो तो आम्हाला आदिशक्ती आमचा पिछा छोडणार. आणि आम्हीच महाराज आहे म्हणून आमच्यामध्ये अहंकार, घमंड, आमच्यापेक्षा कोई मोठा महाराज नाही म्हणून मी अगर बोललं तो आमचा पूजा आदिशक्ती महाकाली करून टाकणार. तसंमुळं आदिशक्तीला हेच बोलतो मी, आई आशीर्वाद राहू द्या, घमंड नको येऊ द्या, आम्हाला अहंकार नको येऊ द्या. जनताचा सेवा एक वचनावर राहून करायच्या शक्ती द्या म्हणून आम्ही आदिशक्तीला प्रार्थना करतो. आमचा भाऊ, आमचा आई लोक समजून घ्यायचा, महाकाली असा कोणाचा नाश करणार नाही. आमचा भाऊ, तुम्ही अन्याय अत्याचार करायला लागले तो तुम्ही दाना होऊन गेला राक्षसी, तो तुमचा मुंडगा ते मोडणारच, छोडणार नाही. मानव जान दाना हो लागले तो तुम्हाला कसं छोड़न? पीछा हमारा पीछा नहीं छोड़ती शक्ति, तो तू आपको कैसे छोड़ दी? बोलो. भस्मासुर को महादेव वरदान दिया था, तुम अच्छा सेवा करो, और महादेव को जलाने नहीं चला भस्मासुर, तो उसको विष्णु भगवान नाश कर दिया कि नहीं? ऐसा ईश्वर का स्वरूप देवी. बकरा एकूण पैसे टाकलेला आहे, तो बकरा कोई व्याजून पैसे घेऊन दिलेला आहे, ते पैसे टाकलेला आहे 5 लाख कम जास्त 5 लाख. तवा हे टेकडं हे सवान करायचं, हे आपलं सगळं काम, खंबा लाईटचा काम ते लोक केलेलं आहे भाऊ. 5 लाख. कोई छळी बकरो आहे त्याच्याजवळ, त्याला ऐकून कोई व्याजून पैसे घेऊन येऊन इथं टाकलेला आहे. कसाला? सेवासाठी. लेकिन लोक बोललेले आहेत ते कमिटीचा लोक लुच्चा लोक आहे. म्हटले अरे व्याजून पैसे काढून दिले ते कसा लुच्चावून भाई? तो याच्यामध्ये थोडा झगडा झाला. लोक बोलले की ये कमिटी चांगली नाही, ये वाईट आहे. मी म्हटलं ठीक आहे भाई,
तू जगदंबर सेवक तू हे जगदीश्वर नंद महाराज तोर गरीबे साई वेदवान हे जगदीश्वर नंद महाराज तोर गरीबे साई वेदवान तांडे माई नारायण